राज्यात गाजत असलेल्या हेल्पिंग हँड संस्थेचा 9 ऑगस्ट रोजी 17वा वर्धापन दिन सोहळा. सर्वांनी उपस्थित राहण्याचे सीए दत्तात्रय खेमनर यांचे आमंत्रण. कोपरगाव तालुक्यासह महाराष्ट्रभर नावाजलेले सीए दत्तात्रय खेमनर यांच्या हेल्पिंग हँड संस्थेचा येत्या 9 ऑगस्ट रोजी वर्धापन दिन सोहळा व आर्थिकदृष्ट्या गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना हेल्पिंग हँडच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत उच्च शिक्षणाकरिता दिला जाणाऱ्या आर्थिक मदत रकमेचा डीडी वाटप कार्यक्रम, संस्थेने मदत केलेल्या व आपले उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे चंद्रकांत मंचरे साहेब, निवृत्त डेप्युटी कमिशनर जीएसटी, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर MT सरोदे सर, प्राचार्य SSGM कॉलेज कोपरगाव यांच्या उपस्थितीत होणार असून या सोहळ्यास कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी कृष्णाई बँक्वेट हॉल, छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रण सीए दत्तात्रय खेमनर अध्यक्ष यांनी केले आहे. SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. सर्वांना हेल्पिंग हँड्स या संस्थेमार्फत रविवारी दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मी सर्वांना निमंत्रित करीत आहे. त्या दिवशी आपण आर्थिकदृष्ट्या गरीब, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी डीडी वाटप कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलेलं आहे त्यांचा सत्कार पण आपण त्या ठिकाणी करणार आहोत. सदर कार्यक्रम कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये संभाजी चौक या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री चंद्रकांत मंचरे साहेब, निवृत्त डेप्युटी कमिशनर जीएसटी यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर MT सरोदे सर, प्राचार्य SSGM कॉलेज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तरी ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी हेल्पिंग हँड्स या आमच्या परिवारातर्फे आपणा सर्वांना विनंती करीत आहे. संस्थेचे हे 17वे वर्ष आहे आणि या 17व्या वर्षामध्ये साधारणपणे आपण 6 ते 6.5 लाख रुपयाची मदत मुलांना त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे आपली जी मदत आहे ती एकूण मदत 76 ते 77 लाखाच्या आसपास होईल एकूण मदत. म्हणजे आणि पुढील जे 3 वर्ष आहेत त्या 3 वर्षामध्ये म्हणजे साधारणपणे ज्या वेळेला संस्थेला 20 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला आपण ही मदत 1 कोटी रुपयापर्यंत नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. तरी आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबातील जे मुलं शिक्षण घेत आहेत त्या मुलांनाही या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित करावे ही विनंती करतो आहे.